तुम्हाला जर कोणी विचारलं इलेक्ट्रिक कार कधी आल्या तर तुम्ही काय म्हणाल, या तर 4-5 वर्षापूर्वी आलेत. पण तुमचा विश्वास बसणार नाही. इलेक्ट्रिक कार 19व्या शतकात सुद्धा अस्तित्वात होत्या. बेकर इलेक्ट्रिक आणि डेट्रॉइट इलेक्ट्रिक ह्या 2 कंपन्या इलेक्ट्रिक कार त्या काळी बनवत होत्या. गाडीला आवाज सुद्धा नाही, सायलेंट. मग प्रश्न असा पडतो की ह्या गाड्या गायब झाल्या कुठे? ऍक्च्युली झालं असं, 19व्या शतकामध्ये सगळीकडे इंडस्ट्रियलायझेशन झालं होतं, औद्योगिक क्रांती झाली होती. प्रत्येक ठिकाणी ऑइल, पेट्रोल, डिझेलची गरज लागत होती आणि त्यामुळेच गव्हर्नमेंटने पेट्रोल कारमध्ये जास्त इन्व्हेस्ट करून ठेवले होते. आणि त्याच वेळी ह्या इलेक्ट्रिक कार निघाल्या होत्या ज्या गव्हर्नमेंटसाठी धोकादायक होत्या. म्हणूनच त्यावेळी गव्हर्नमेंटने प्रत्येक ठिकाणी पेट्रोल कारचं प्रमोशन करायला सुरुवात केली. पेट्रोल कार किती स्वस्त आहे, आम्ही पेट्रोल कारचं किती मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करत आहोत. कारण पेट्रोलची कार जर संपली तरच ऑइलचा धंदा होईल, तरच ऑइलचा, पेट्रोलचा खप होईल. आणि हळूहळू या इलेक्ट्रिक कारचं मार्केट पाठी पडत गेलं. या इलेक्ट्रिक कार बंद पडल्या. इलेक्ट्रिक कारची टेक्नॉलॉजी, ईव्ही टेक्नॉलॉजी सरकारने प्रिझर्व्ह करून ठेवली. आणि त्या 2 कंपन्या ज्या तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितल्या होत्या त्या बंद पडल्या. कारण या जगामध्ये सिस्टीमच्या समोर, गव्हर्नमेंटच्या समोर कोणाचाही काही चालू शकत नाही. आणि गंमत बघा काय, ऑइलवर सरकारने भरपूर पैसे छापले, आता पोट भरलं. त्यामुळे आता ऑइलला पाठी ठेवलं आणि आता परत इलेक्ट्रिक कार आल्या. कारण गव्हर्नमेंटने ईव्ही मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आहे. अजून एक तुम्हाला आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. 1980 मध्ये माणसाने पाण्यावर चालणारी कार बनवली होती. त्याची स्टोरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो.